श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर बी-एडची सी-ई-टी आपण देतो, पण बऱ्याच वेळा आपण फॉर्म भरलेला असला तरी आपल्याला माहीत नसतं की एक्झामचं पॅटर्न कसं आहे, एक्झामचा सिलेबस काय आहे। तर त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया। तर बी-एड सी-ई-टी ही एकूण 150 प्रश्नांचं असतं। 150 प्रश्नांना 150 मार्क्स आणि 150 मिनटं असतात आणि या बी-एड सी-ई-टीला निगेटिव्ह मार्किंग नसतं। आपण बी-एडची सी-ई-टी देतो आहे ना, तर त्याचा सिलेबस 6 स्टँडर्डपासून तर 8 पर्यंत असतो। तर त्यातले आपण सब्जेक्ट पाहूया। फर्स्ट सब्जेक्ट सी-डी-पी, सेकंड भाषा 1, भाषा 2 आणि ज्यात आपण बी-एड स्पेशलायझेशन केलेलं आहे तो सब्जेक्ट। तर सी-डी-पी हा एकूण 30 मार्क्सला येत असतो। 30 मार्क्स कसे डिवाइड 30 मार्क्स 30 क्वेश्चन असतात। त्यानंतर भाषा 1, तर भाषा 1 हे 30 मार्क्सला, त्यात 15-15 क्वेश्चन डिवाइड केलेले असतात। तर 15 क्वेश्चन हे आपल्याला पॅरेग्राफ आणि कविता दिलेली असते आणि नेक्स्ट 15 क्वेश्चन भाषा 1साठी सी-डी-पी। सपोज आपण भाषा 1 मराठी घेतलेली असली तर मराठीचे एक कविता आणि एक पॅरेग्राफ येईल 15 मार्काला आणि पुढचे जे 15 मार्क आहेत तर ते आपण मराठी भाषा कशा पद्धतीने शिकवली पाहिजे, म्हणजे त्याच्यात पण सी-डी-पी येईल की कशा पद्धतीने आपण मराठी भाषा शिकवली पाहिजे, ते 15 प्रश्न येतील। तसंच भाषा दुसऱ्याचं पण 15-15 असे डिवाइड केलेले 30 मार्क्स आणि ज्या भाषेत आपण स्पेशलायझेशन केलेलं आहे, तर मी आता सायन्स आणि मॅथला स्पेशलायझेशन केलेलं आहे। तर मला सायन्सचे 30 क्वेश्चन आणि मॅथचे 30 क्वेश्चन, म्हणजे हे तिघं 30-30-30 डिवाइड केलेले आहेत आणि हे 60 म्हणजे 30 सायन्ससाठी आणि 30 मॅथ्ससाठी। तर सी-डी-पी म्हणजेच बाल विकास एवं शिक्षाशास्त्र, म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी। आपण म्हणतो की सी-टी-टीला पेडागॉजी सी-डी-पीचा अभ्यास केला पाहिजे, तर तेच हे बाल विकास एवं शिक्षाशास्त्र। आणि भाषा 1मध्ये आपण हिंदी, इंग्रजी, मराठी अशा तिघं लँग्वेजपैकी एक लँग्वेज घेऊ शकतो। तर माझी भाषा 1 मराठी आहे आणि भाषा 2मध्ये सुद्धा आपण हिंदी, इंग्रजी, मराठी, सपोज आपण भाषा 1मध्ये हिंदी घेतलेलं असेल तर भाषा 2मध्ये आपल्याला इंग्रजी किंवा मराठी घेता येईल। तर मी भाषा 1 मराठी घेतली असल्यामुळे मी भाषा 2मध्ये हिंदी घेतलं आहे आणि माझं स्पेशलायझेशन सायन्स मॅथ आहे बी-एडला। तर मला सायन्सला 30 क्वेश्चन आणि मॅथला 30 क्वेश्चन। तसंच आपल्याला पॉलिटी, इकॉनॉमिक्स किंवा तुम्ही अदर कुठल्या लँग्वेजमध्ये स्पेशलायझेशन केलेलं असेल, जी डिग्री असेल, ते क्वेश्चन तो सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे। अशा पद्धतीने एकूण 150 क्वेश्चन असतात, त्याला म्हणजे 150 प्रश्न 150 मार्काला आणि 150 मिनिटांसाठी। अशा पद्धतीने आपण थोडक्यात सी-टी-टीचा अभ्यासक्रम पाहिला। याला निगेटिव्ह मार्किंग नसते। जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, मी नक्कीच उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल। आणि प्लीज मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।